आपली रक्षाबंधन स्पेशल थाळी। नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय राखी स्पेशल थाळी। तर चला बघूया कशी करायची ती। तर आता मी वरणाचा कुकर लावलेला आहे। आपण आता कणिक मळून घेऊया, म्हणजे तोपर्यंत कणिक भिजेल। तर आपण मसाला वांग बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी वांगे चिरून मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे। प्रकारे सगळे वांगे चिरून घेतलेत। आपण आता मीठ घालूया याच्यामध्ये, म्हणजे वांगे काळे नाही पडणार। आलं लसूण केलेलं आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं घातलेलं आहे, त्याचं वाटण आहे हे। आणि आता आपण चला मसाला भरूया वांग्यामध्ये। शेंगदाण्याचं कूट आहे, हळद, लाल तिखट थोडंसं, असा काळा मसाला घालायचा आहे आपल्याला। चला आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून आपण मसाला भरून घेऊया पटकन। वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ आपण। अशा प्रकारे मसाला भरायचा आहे। पाणी उकळायला ठेवले आणि चाळणीला तेल लावून आपण आता वांगे त्याच्यामध्ये वाफवायला ठेवूया। जास्त नाही, एक 5 ते 7 मिनिटच ठेवायचे आपल्याला, कारण की आपल्याला वांगे परत परतायचे आहेत म्हणून। तर आता आपण मिरची टोमॅटोच्या वरणाला फोडणी घालूया। मोहरी, जिरं आणि हळद मी डाळीतच घातलेले आहे। तर वरणाला फोडणी घातली, कोथिंबीर आणि वरून मी मीठ घालणार आहे, बघू शकता तुम्ही। तर आपण आता मसाला वांग फ्राय करून घेतोय। मोहरी घातलीये, जिरं, कढीपत्ता। आपण आता कांदा गुलाबी रंग उठतो त्याला परतून घेऊया। तर कांदा परतायला मला 1-2 ते 3 मिनिटं लागलेले आहेत। तर आपण आता ह्याच्यामध्ये तो राहिलेला मसाला, जो मी हा मसाला ठेवला होता, तो ह्याच्यामध्ये घालून परतायचा आहे। वांगे मी थोडेसे वाफवून घेतलेले आहेत, एक 5 मिनिटं। आता आपण वांगे छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया। मी मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेते। थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये, कारण की जास्त कोरडं होईल मसाल्याचंच आहे पाणी। तर बघू शकताय अशा प्रकारे झालेला आहे आपलं मसाला वांग। तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की वांग कसं झालेलं आहे ते। तर आपण असं छान अशा घडीच्या चपात्या बनवणार आहोत। तर मी तेल लावून घेतले, थोडीशी सुकी कणिक घालूया आणि परत त्याला आपल्याला तेल लावून परत सुकी कणिक घालायचे आणि अशा प्रकारे घडी मारून आता आपण चपाती लाटायला घेऊया। आणि चपाती दोन्ही बाजूनी लाटायचे, एक बाजूनी नाही। तर आपण जीरा राईस पण बनवणार आहोत।
मी 1.5 माप तेल घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि जिरं घालणार आहे. ते छान असं तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. मी छोटी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर आपण कोशिंबीर पण करणार आहोत. 2 काकड्या घेतलेल्या आहेत मी आणि अर्धा टोमॅटो, 1 छोटा कांदा, 1 मिरची आणि कोथिंबीर चिरलेली आहे. तर आपण आता हे सगळं मिक्स करून कोशिंबीर करूया. हे पावशेर दही होतं. तर शेंगदाण्याचं कूट घालूया. तयार झालेली आपली कोशिंबीर. तर आपण आता दूध खीर पण बनवणार आहोत. तर हे तांदूळ आहेत, रात्री मी भिजत घातले होते. त्याच्यामध्ये आपण आता जायफळ, वेलची आणि थोडंसं खोबरं घातले. आता आपण बारीक वाटण करून घेऊया. तर मी असे हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत. तर आता आपण खीर बनवूया. आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि हे सगळे ड्रायफ्रूट थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे. तर मी तुपामध्ये पाणी घातलेलं आहे. तर मी आता हे तांदळाचं वाटण ह्याच्यामध्ये घालून असं हलवत ढवळत राहायचं. ह्याला गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीयेत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. तर बघू शकताय असंच फिरवत राहायचंय त्याला कंटिन्यू. तर आज तुम्ही काय बनवताय रक्षाबंधन स्पेशल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर साखर घालते मी. दूध आपल्याला लास्टला घालायचे. ते आपण दूध घालूया. आणि असं याला कंटिन्यू फिरवायचे. तर ही आहे आपली रक्षाबंधन स्पेशल थाळी.